मदरसा आधुनिकीकरणाचे अनुदान त्वरित थांबवा. हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे अहिल्यानगर तहसीलदारांना निवेदन. महाराष्ट्र सरकारने डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 308 मदरशांना अनुदान देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला हिंदू राष्ट्र समन्वय समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाविरोधात समितीच्या वतीने आज अहिल्यानगर येथील तहसीलदार श्री बेरड यांना निवेदन देण्यात आले. आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली करदात्यांच्या पैशातून दिला जाणारा हा निधी अनावश्यक असून तो भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्वांना हरताळ फासणारा आहे. त्यामुळे हे अनुदान त्वरित थांबवून संबंधित शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व मदरशांचे तातडीने सर्वेक्षण करून तेथील आर्थिक गैरव्यवहार तसेच बोगस विद्यार्थी संख्येची चौकशी करावी अशी ही मागणी समितीने केली. जर धार्मिक शिक्षणासाठी सरकार निधी देणारच असेल तर तो राज्यातील सर्व वेद पाठशाळा, कीर्तन प्रवचन देणाऱ्या वारकरी शिक्षण संस्था आणि अन्य हिंदू धार्मिक शिक्षण संस्थांनाही समान तत्वाने व लोकसंख्येनुसार देण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे. बहुसंख्य हिंदू समाजाशी भेदभाव करणारा आणि करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करणारा हा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास हिंदू राष्ट्र समन्वय समितीला संपूर्ण राज्यभर तीव्र व लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही या समितीने दिला आहे. जय श्रीराम. आज आपल्या अहिल्यानगरमधील सर्व हिंदुत्ववादी संघटना, सर्व संप्रदाय यांच्या मार्फत आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती अंतर्गत आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदन देण्याचा मुख्य उद्देश होता की राज्य शासनाने आपल्या राज्यातील 308 मदरशांना 50 लाख रुपयाचं अनुदान हा जाहीर केला आहे. त्याचा GR नंबरही आपल्याकडे आहे. आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे, मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करतो या निवेदनामार्फत की तातडीने हा जो निधी यांच्यासाठी दिला आहे तो थांबवण्यात यावा आणि जर हा निधी धार्मिक क्षेत्रामधल्या सगळ्या यांना द्यायचाच असेल तर हा निधी वारकरी संप्रदायाला द्यावा, हा निधी आपण वेदपाठ शाळांना द्यावा, सर्वांना समान निधी द्यावा. तर हा तातडीने थांबावा आणि नाही तर मग हिंदुत्ववादी सर्व शिक्षण संस्थांना सर्वांना हा देण्यात यावा अशी मागणी दिलेली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये मागील वर्षी मदरशांमध्ये बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी आणि बोगस निधीसाठी कागदपत्र आढळली होती. तर राज्य शासनाने तातडीने यावरती उपाययोजना करावी. मदरशांमध्ये नेमकं शिक्षण पद्धती यावरती त्यांनी निगराणी ठेवली पाहिजे आणि विद्यार्थी बोगस आहेत का, संख्या बोगस आहेत का याची त्यांनी तपासणी केली पाहिजे. नंतर या निधीविषयी त्यांनी विचार केला पाहिजे. यावेळी निवेदन देताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजित कटारिया, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक गणेश पलंगे, जिल्हा संयोजक भरत शिंदे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे शहर संयोजक अजिंक्य गायकवाड व हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा हिंदू संघटक बापू ठाणगे आदी उपस्थित होते.